मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपला रोज 1 तास स्वतःसाठी हा आपण व्हिडिओ क्रमांक 82 बनवत आहे. आणि आता आम्ही सध्या जे आहे तर या पुलावरून मित्रांनो हा व्हिडिओ शूट करतो आहे. आपण साईडला बघू शकता, ही आपली धावंडा नदी आपल्याला असलेली दिसते. साईडला आता सगळे शेतं जे आहेत तर ते रेडी आहेत. आता आपला शेतकरी राजा जो आहे तो मित्रांनो प्रतीक्षेत आहे पावसाच्या. यावर्षी थोडा काल पाऊस झाला दिग्रस परिसरामध्ये. जसाही पाऊस येईल तसा शेतकरी जो आहे आपला मित्रांनो तो रोज 1 तास नाही तर आपले 7 तास हा शेतासाठी देतो. आणि आपलं शेती आणि सोबतच आरोग्य जोही मित्रांनो शेतामध्ये काम करतो तर ते असं एक छान वातावरण असतं. आणि अशा उंच भागावर एखाद्या वेळेला म्हणजे इथे 2 जण असतात, आम्ही नेहमी पाहतो त्याला की ते प्राणायाम करतात. आणि आता जे आहे 21 जूनला मित्रांनो आंतरराष्ट्रीय आपला योगा दिन आहे. तर आपण बरेचदा पाहतो की काही लोक त्याच दिवशी समजा प्राणायाम योगासन करतात. परंतु आता तो आंतरराष्ट्रीय योग दिन होत असताना जर आपलं वय जास्त असेल तर आपण घरी अनुलोम विलोम किंवा मग विद्यार्थी जीवन असेल, आपण विद्यार्थी असाल तर निश्चित 15-20 मिनिट आपण जे आहे ज्याला बेसिक आपण प्राणायाम म्हणतो, म्हणजे अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल, तर भ्रामरी असेल, अतिशय सोपे सूर्यनमस्कार वगैरे, तर हे बेसिक 5-7 जरी गोष्टी आपण केल्या मित्रांनो तर निश्चितपणे आपलं मानसिक जे आरोग्य आहे आणि शारीरिक आरोग्य आणि आपलं जे श्वासाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या छान राहतील. आणि आम्ही तर हा आता व्हिडिओ क्रमांक 82 बनवत आहे आणि 100चं मित्रांनो आपलं टार्गेट आहे. तर त्याच्या आपण मित्रांनो जवळ पोहोचत आहे. बरेचदा आपण इतर कामं असतात किंवा इतरही शूट असतं आपल्याला, तर त्यावेळेला हा व्हिडिओ आपण बनवू नाही शकत. तरी पण आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असताना आम्हाला नेहमीच आनंद होतो की आपण हा व्हिडिओ पाहून आपला चॅनलला फॉलो तर आपण करतच आहात. आणि मित्रांनो येत्या काही दिवसातच आपले आता 18,000 फेसबुकचे फॉलोअर झालेले आहेत. आणि इंस्टाग्रामवर पण मित्रांनो आपण आता 16,000च्या जवळपास जात आहोत. आणि आपले यूट्यूबला जे आहे तर ते मित्रांनो 27,000 आहेत फॉलोअर. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यापर्यंत ह्या तिन्ही माध्यमातून आम्ही जे आहे तर संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की या आजच्या धगधगत्या वातावरणामध्ये सध्या आपण बघू शकतो की जी हवा आणि जे असं आपल्याला नैसर्गिक नदी किंवा जे काही असेल निसर्गाकडे आपण फिरलं पाहिजे. डांबर रोडनी आणि एकच एक रस्ता न पकडता वेगवेगळ्या याने आपण फिरायला वॉकिंगला गेलं निश्चित त्याचं आल्हाददायक आपल्याला वातावरण म्हणजे दिसतं. आता एक सगळं बघा तुम्हाला दाखवतो की आम्ही सध्या जमिनीच्या सपाटीपासून इकडला भाग जर आपण बघितला हा आपला दिग्रसचा भाग आहे. तर जमिनीच्या सपाटीपासून मित्रांनो या साईडला जी असणारी झाडं आहेत, लिंबाची झाडं असेल, सगळं जे वातावरण आहे आणि उंच असल्यामुळं जी हवा येते आणि जो वजनवायू मित्रांनो आपल्याला भेटतो तो निश्चितच आपला एक छान असतो. आता मनोहर सर तुमचे मित्र कधीही आता आपल्याला आमचे मार्गदर्शक आहेत तर ते पण आता बोलतील सर अशा वातावरणात काम करणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, बघा सर आपल्या आरोग्यासाठी हा 82वा व्हिडिओ आहे प्राध्यापक भरत बडे सरांचा. स्वतःसाठी 1 तास हा फार त्यांचा स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि स्वतःसाठी कमीत कमी 1 तास आपण काढलाच पाहिजे. जर 1 तास जर आपण काढला नाही तर आपलं आरोग्य काही ठणठणीत राहत नाही. जर आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर तुम्हाला सांगतो, मी अगोदरही सांगितलं की स्वतःची बायको सुद्धा चिडचिड करते भारत बडे सर. आणि मुलं बाळही बी आपल्याला काय करतात मग पुढे 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 तिरस्कार करत राहतात. म्हणून आरोग्य आपलं जपलंच पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीव आहे तोपर्यंत आपलं आरोग्य याची काळजी फारच घ्यावं लागत असते. जोपर्यंत आरोग्य तुमचं चांगलं तर सारं जग तुमचं. आणि जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आपल्याला 10x10च्या रूममध्ये जावं लागल. लता मंगेशकरचं वाक्य आहे शेवटचं की माझ्याजवळ सगळं आहे, सारं जग माझे गाणे ऐकत होते, भारतभर माझे गाणे ऐकत होते, परंतु शेवटी जर आरोग्यानं साथ दिली नाही तर 10x10च्या रूममध्येच आपल्याला राहावं लागते. आरोग्यानं काय होतं की आता बडे सरांनी सांगितलं की 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. या योगामध्ये
सांगितलेलं आहे की या योगामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे आसन असतात. तुम्हाला जे जे झेपावते आसन, सोपे सोपे आसन आपण करायचे. आणि त्याच्यातनी सगळ्यात महत्त्वाचे सोपे सांगितले सरांनी. अनुलोम लोम असेल, भ्रमरी असेल, कपालभाती असेल, सूर्यनमस्कार असेल, वेगवेगळे ताडासन असेल, त्रिकोणासन असेल, मंडूकासन असेल, वज्रासन असेल, असे वेगवेगळे खूप आसन असतात. आजकाल आता काय करतात मुलं, मोबाईल पाहतात, परंतु या वज्रासनाकडे किंवा आसनाकडे लक्ष देत नाही. परंतु एक बँडेड क्वीन आहे सर, हो, त्याच्यावर एक अकाउंट, त्या बँडेड क्वीन मध्ये योगासनाची खूप माहिती ती मुलगी देत असते. तर आपण काय करायचं, ते योगासन फॉलोअप करा, 1 तास आपल्या स्वतःसाठी काढा. आता भारत बडे सरांनी सांगितलं, आम्ही आज या जमिनीच्या जे काही स्तर आहे, आपला खालची जमीनची पातळी आहे, याच्या बरंचसं उंचाव, म्हणजे जवळपास आता हे दावंडा नदी आहे, हे किती सुंदर वातावरण आहे. इकडे शेत आहे, नंतर इकडे बंडू अण्णाचं मागच्या बाजूला बघा फार मोठं आवळ्याची शेत आहे सर, काठीला. ते काठी मग गाव सुद्धा दिसते आहे याच्यातनी. तर हे आवळा आहे, इकडे लिंब आहेत, आंबे आहेत, हे वेगवेगळे झाडं आहेत, वृक्ष आहेत. म्हणजे याच्यापासून आम्हाला शुद्ध ऑक्सिजन तर मिळतच आहेत, त्याचप्रमाणे वजनवायू सुद्धा आम्हाला मिळतो आहे. कारण वजनवायूचं वैशिष्ट्य असं असते की वजनवायू जर मिळाला तर आपण कोंबड्यासारखे तरतरीत राहतो. आणि म्हणून दररोज आपण काय केलं पाहिजे की 1 तास आपण आपल्या आरोग्यासाठी दिलाच पाहिजे. वेगवेगळं तुम्हाला जे शिकवलं ते करत राहा. नाही झालं काही तर कमीत कमी 11,000 पावलं सुद्धा एका दिवसात तेवढे कंप्लीट करत जा आणि आपलं आरोग्य ठणठणीत ठेवा. नमस्कार. पुन्हा बोला, आपल्या 8 मिनिटाचा करायचा आता 7 मिनिटाचा नाही, 1 सव्वा मिनिट बोला. बरं, तर बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लहानपणापासून कसं आहे की आपले जे मित्र असतात वर्ग 8वी ते 12वी हे फार महत्त्वाचे असतात. याच्यात काय असतात की या मित्रांची निवड करत असताना निर्व्यसनी विद्यार्थी भेटणं किंवा निर्व्यसनी मित्र भेटणं हे तुमचं नशीब असते सर. हे म्हणजे फार मोठ्या अधिकाराचं वाक्य आहे. मी लहानपणापासून जरासं बुजुर्ग लोकात राहत होतो, जसं आता अण्णासाहेब देशमुख आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत, आबासाहेब देशमुख आहेत, तात्यासाहेब देशमुख आहेत. हे आमच्या गावची फार मोठी प्रतिष्ठित मंडळी होती आणि यांच्या सहवासात मी राहत होतो. कसं राहत होतो की माझे आजोबा त्यावेळेचे जनपद काळातले गुरुजी होते आणि त्या गुरुजी म्हणजे हे या 4ही लोकांचे जे मी नावं सांगितले, हे 4ही लोकांचे ते मित्र होते. आणि त्याच्यामुळे मी आजोबासोबत राहायचं किंवा माझ्या वडिलांसोबत त्यांच्या घरी जायचं. आणि त्याच्यामुळे काय होते की त्यांचे जे चांगले गुण आहेत, ते त्यांचं मार्गदर्शन आहे, ते आपण घ्यायचं आणि ते मग सांगायचं, बा विद्यार्थी आहे उत्तम, तू असं कर तसं कर. मग त्याच्यामुळे काय होते की चांगलं मार्गदर्शन जर आपल्याला लाभलं तर आपलं आयुष्य सुद्धा काय होते, सुकर होते किंवा यशस्वी होते. मी लहानपणापासून बघा या जवळपास सेकंड इयरला होतो सर मी 1988ला. आणि 1988 पासून माझ्याजवळ योगासनाचं पुस्तक आहे बघा. मी तेव्हापासून 1988 पासूनच व्यायामाची मला आवड लागलेली आहे. आणि त्याचं कारण आहे सर आणि 12वी विद्यार्थी होतो, परंतु हॉस्टेलपासून NCC घेतल्यामुळे या आरोग्याचं फार महत्त्व त्याच्यात असतं. ज्यांचं आरोग्य चांगलं तोच विद्यार्थी जे NCCतले दरवर्षी 12 कॅम्प आता वाढले असेल तो भाग वेगळा, परंतु आमच्या वेळेस आम्ही 12 कॅम्प अटेंड करायचं. पुढे चालून NCC सिनियर अंडर ऑफिसरही झालो आणि तुमच्या माहितीसाठी 21 किलोमीटर रनर आहोत वडे सर. आणि त्यावेळेस आपल्याला पुणे 21 किलोमीटरची 3 वेळेस पूर्ण केलेली आहे. कशामुळे केली की त्यावेळेस माझं आरोग्य खूप चांगलं होतं. आणि विद्यार्थी दशेत काय असतं की जसं आपल्याला मार्गदर्शन करतात, शारीरिक शिक्षण आहे. दिग्रस मधले जे प्रभाकररावजी दळवी सर होते, हे भीष्माचार्य म्हणायचे खेळातले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा एक मित्र आहे तुकाराम पवार, हा आता इथे PS आहे अनशिंगला. तर तो PT उषा सोबत त्यांनी 2 महिने प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे पहा, दिग्रस मधला एक विद्यार्थी PT उषा सोबत प्रॅक्टिस करतोय, हे किती मोठं भाग्य आहे. दिग्रस ही कबड्डीची